नमस्कार. AVP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बातमी आहे शेगाव येथील युवकांनी पुढाकार घेऊन केलेल्या अभिनव उपक्रमाबद्दल. शेगाव येथील शिवसंकल्प मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील विविध भागामध्ये असलेल्या मंदिरामधून आणि नागरिकांच्या घरी असलेल्या खंडित मूर्त्या संकलन करून त्याचे पूजन करून त्या नदीमध्ये विसर्जित करण्याचे काम सुरू केलेले आहे. या निमित्ताने आज सर्व खंडित मूर्त्या एकत्र करून सर्व तरुणांनी ह्या मूर्त्या गाडीच्या साहाय्याने नदीमध्ये विसर्जित करण्यासाठी नेल्या आहेत. या उपक्रमाचं संपूर्ण शेगाव शहरामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी शहरातील विविध मंदिरामध्ये नागरिकांनी ठेवलेल्या खंडित मूर्त्या या ठिकाणी एकत्र करण्यात आल्या आणि गाडीच्या माध्यमातून त्या नदीमध्ये विसर्जित करण्यासाठी नेण्यात आल्या. यावेळी शिवसंकल्प मल्टीपर्पज फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते हे काम करत होते. त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया घेतल्या. बघूया सविस्तर काय म्हणाले शिव मल्टीपर्पज फाउंडेशनचे कार्यकर्ते. नमस्कार. शिवसंकल्प मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही शेगाव शहरामध्ये मागील 3 दिवसामध्ये जे अभियान म्हणून आम्ही घोषित केलं होतं की ज्या मूर्त्या आपण आपल्या घरच्या पूजेसाठी आणतो, महालक्ष्मी असोत, गणेशजी असोत, त्या खंडित झाल्यानंतर आपल्या शहरातील विविध मंदिरांमध्ये त्या तशाच अवस्थेत पडून राहतात. कुठे ना कुठे या माध्यमातून आपल्या हिंदू देवतांचा अपमानच या माध्यमातून होतो असं आमच्या निदर्शनात आलं. आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनीलभाऊ अग्रवाल यांनी आमच्या पुढे ही संकल्पना मांडली. त्यांच्या संकल्पनेतून या अभियानाची सुरुवात झाली. या अभियानाचे अभियान प्रमुख म्हणून मुकुंदभाऊ खेडकर यांच्या नेतृत्वामध्ये हे सर्व अभियान पार पडलं. सर्व उपस्थित मंडळी या टीमनी आपापल्या परिसरातील सर्व मंदिरं, त्या ठिकाणचे ट्रस्टी यांच्याशी संपर्क करून तेथे असलेल्या खंडित मूर्त्या जवळपास आज आम्ही या 350 मूर्त्याच्या जवळपास या मूर्त्या जवळपास संकलित झाल्या असून आज या बाळापूर या ठिकाणी आम्ही त्या विसर्जनासाठी नेत आहोत. या माध्यमातून आज शेगाव शहराच्या समस्त जनतेस, हिंदू बांधवास आणि सर्वांना आव्हान आहे की जी पोस्ट या शिवसंकल्प मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून व्हायरल झालेली आहे त्याच्यामध्ये आमच्या संस्थेतील काही संचालकांचे नंबर आहेत, कार्यकर्त्यांचे नंबर आहेत. आपल्याकडच्या निदर्शनात अशा मूर्त्या जर पुन्हा लक्षात आल्या किंवा या ठिकाणी राहिलेल्या आहेत तर त्यांनी आम्हाला त्या माध्यमातून संपर्क करून त्या सांगाव्यात. आम्ही आमच्या माध्यमातून त्या पुन्हा एकत्रित करून असंच हे कार्य निरंतर करत राहू. खूप छान आहे. खंडित मूर्त्या संकलन करणं एक आमच्या ग्रुपचं हे होतं, ध्येय होतं आणि त्या माध्यमातून आम्ही हे काम चालू केलेलं आहे. तुमच्या सर्वांचा सहयोग मिळाला पाहिजे अशी हे हार्दिक इच्छा आहे. शिवसंकल्प फाउंडेशन द्वारा आम्ही सोशल मीडियावर सर्वत्रच पोस्ट व्हायरल केलेले आहे. कोणाला कुठेही खंडित मूर्ती वगैरे काही आढळले तर आमच्याशी संपर्क करावा एवढं आव्हान आहे. शेगावच्या सर्व तरुणांना सोबत घेऊन आम्ही हा संकल्प चालू केलेला आहे. कुठेही कोण्या एरियामध्ये मूर्त्या असतील समजा खंडित तर आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही तिथं 5 मिनिटात पोहोचू आणि त्या मूर्तीचा घेऊन जाऊ. आणि सर्वांना या बातमीच्या माध्यमातून आम्ही आमचे नंबर पण दिलेले आहेत. याच्याशी कॉन्टॅक्ट करून कोणाशी समजा कॉन्टॅक्ट केला तर आमचा समजा कोणी समजा तिथं पोहोचील मूर्त्या कलेक्ट करेल. सहकार्य करा. सर्वांना विनंती. धन्यवाद.